आज आपण पाहणार आहोत अंडा मेथी रेसिपी। ही एक अशी आगळी वेगळी अंडा मेथी रेसिपी। चला सुरू करूयात। सुरुवातीला आपण ऑइल टाकून घेऊयात आणि ऑइल जास्त प्रमाणात टाकायचं आहे, कारण ही रेसिपी आहे त्यानंतर जी पुढची आपण करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला जास्त ऑइल लागते, त्यामुळे सुरुवातीला जास्त ऑइल टाकून घ्या। मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओ मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। तर चला सुरू करूयात। त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे कांदा। कांदा छान ब्राऊन होजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघा व्यवस्थित तेल कडलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊयात। ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडणार आहे, तर नक्कीच करून पाहायला विसरू नका। पाहिजे तसा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो। टोमॅटो मी मीडियम साईजचा घेतलेला आहे आणि त्याचा रस्सा न काढता, टोमॅटोचा रस न काढता आपल्याला तसंच टोमॅटो टाकून द्यायचा आहे। ते पण व्यवस्थित फ्राय करून द्या तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ। चवीपुरतं मीठ टाकून द्या। तुम्हाला तुमच्या चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकून द्या। व्यवस्थित मिक्स करून घ्या। मीठ टाकल्याच्या नंतर बघा पाणी सुटतं, तर व्यवस्थित आणखी एकदा खालीवरी हलवून व्यवस्थित फ्राय करून घ्या। त्यानंतर मी कूट केलेला आहे, तर या कूटमध्ये आहे थोडंसं अद्रक, मिरची 3-4, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या आहेत। तर बघा मी एक जुडी भाजी टाकत आहे। तुम्ही किती जुडी भाजी टाकत आहात आणि अंडे किती टाकणार आहात त्यानुसार तुम्हाला इथं तिखट मीठ वापरायचं आहे। तर त्यानुसार मी वापरलेला आहे। तुम्ही आधी पूर्ण प्रोसिजर पहा आणि त्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला जास्त अंडे किंवा जास्त मेथी वापरायची आहे त्यानुसार तुम्ही नंतर तिखट, मीठ, लसण वगैरे टाकू शकतात। बघा सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या। खालच्या साईडने करपलेलं नसलं पाहिजे, करपायला नाही पाहिजे, त्यामुळे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे बघा। आणि याला थोडा आपल्याला ब्राऊन कलर येजेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। बघा छान तेल सुटलेलं आहे, तर यामध्ये आपण आता मेथी टाकून घेऊयात। मेथी छान धुवून घेतलेली आहे मी, 3-4 वेळेस मेथी छान धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मेथी टाकलेली आहे। मेथी पण आपल्याला त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मेथी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये, म्हणून आपण जास्त ऑइल टाकलेलं होतं। या भाजीला जास्त ऑइल लागतं, तर सुरुवातीलाच थोडं जास्तच ऑइल वापरा। हे बघा जसं मी फ्राय करून घेत आहे त्या पद्धतीनं आपल्याला मेथी व्यवस्थित खालच्या साईडची वरच्या साईडला करून हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीनं जसं मी करत आहे त्या पद्धतीनं करायचं आहे। बघा मस्त साईडने तेल सुटलेलं आहे। यावरती आपल्याला 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपण काढून पाहूयात 2 मिनिटांनी। 2 मिनिट झालेले आहेत, तर हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे, खूप छान स्मेल येत आहे। तर ही आपली मेथी इथं जशी पाहिजे तशी फ्राय झालेली आहे। एक वेळेस परतून घेऊयात व्यवस्थित। खाली जर थोडंसं बुड लागला असेल तर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला फायनली यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला पाहिजे तसं। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर फायनली आपल्याला इथं टाकायचे आहेत अंडे। तर मी इथं 4 ते 5 अंडे टाकत आहे। हे बघा डायरेक्ट फोडायचे आणि डायरेक्ट यामध्ये आपल्याला अंडे टाकून द्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला जेवढे अंडे टाकायचे आहेत आणि जेवढी मेथीची भाजी घ्यायची आहे त्यानुसार सुरुवातीला ऑइल टाका, कारण अंडे टाकल्याच्या नंतर ना ऑइल कमी पडतं। आणि मेथीची भाजी आणि अंडे समप्रमाणात व्हावं लागतील अशा पद्धतीनं बघा एका जुडीसाठी मी 4 अंडे किंवा 5 अंडे तुम्ही घेऊ शकता, म्हणजे अंडे आणि मेथी दोन्ही पण समप्रमाणात होऊन जाईल। हे बघा 4 अंडे घेतलेले आहेत, मी स्किप केलेलं नाही कारण तुम्हाला पुढची पूर्णच प्रोसिजर दाखवायची होती। 4 अंडे घेतलेले आहेत मी। त्यानंतर बघा असं मिक्स करा
व्यवस्थित आपल्याला 2 मिनिट एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. हे बघा, या ठिकाणी जर ऑइल कमी पडलं असेल तर परत तुम्ही ऑइल टाकू शकता. कारण आपण अंडे टाकल्याच्या नंतर ना ऑइल कमी असं दिसतं आपल्याला या ठिकाणी, तर आणखी परत ऑइल टाका. मी आधीच जास्त ऑइल टाकलेलं होतं. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. कटनं असं चिटकलं असेल तर काढून घ्या. घाबरून जाऊ नका, कारण ही अशीच दिसते. परत एकदा आपल्याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. मस्त स्मेल येत आहे. खूप छान आपली भाजी झालेली आहे, रेडी झालेली आहे. बघा किती छान फ्राय झालेली आहे. बघा तेल सुटलेलं आहे बघा इथं. अशा पद्धतीनं करायचं आहे. यामध्ये मी हळद टाकलेली नाही. तुम्हाला जर वाटत असेल हळद काळा मसाला टाकावा तर तुम्ही टाकू शकता. आणखी परत एकदा टेस्ट करून घ्या आणि मीठ कमी असेल तर टाकून. तर तुम्हाला ही अंडा मेथी रेसिपी नक्कीच आवडली असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच युनिक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इथपर्यंत पाहिले आहातच तर सबस्क्राईब नक्की करा. आनंदी रहा, सुखी रहा, मस्त रहा, मजेत रहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.